श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मला भरपूर दिवसांनी माझा एक अनुभव शेअर करायचा होता. याआधी मी शेअर केला आहे, पण मला हा अनुभव आता आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन सेवेकरी जोडले गेले आहेत आणि महाराजांच्या कृपेने जेव्हा 11,000 सबस्क्रायबर झाले, त्यानंतर भरपूर कमेंट यायला लागल्यात, की "ताई, तुम्ही स्वामी सेवेत किती दिवसापासून आहात? तुम्हाला किती वर्ष झाले स्वामी सेवेत येऊन? महाराजांनी तुम्हाला असे कोणते अनुभव दिले, की तुम्ही सध्या महाराजांकडे काहीच मागत नाहीये?" असे मला भरपूर कमेंट आल्या आणि आज त्याच कमेंटवरती मला उत्तरं द्यायची आहेत आणि माझा जो अनुभव आहे, मी स्वामी सेवेत आल्यापासून मला आज तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. खूप दिवसाची इच्छा होती मला, की मी परत हे अनुभव आहे महाराजांचे, ते शेअर करावे म्हणून. पण आपले बाकीचे सेवेचेही व्हिडिओ महत्त्वाचे होते. तर त्यामुळे ते हे अनुभव जो आहे तो शेअर करणं झाला नाही. तर आता मी तुम्हाला स्वामी सेवेत आल्यापासूनचा मी माझा अनुभव सांगते, की महाराजांनी माझ्या जीवनामध्ये असा कोणता चमत्कार केला, की आज मला स्वामींशिवाय कोणीच दिसत नाहीये. म्हणजे मी स्वामींना माझे आई-वडील म्हणजे सर्वस्व. मी स्वामींना एकच नाव देईल, की माझ्या आयुष्यात स्वामी सर्वस्व आहे. असं कुठलंच नातं नाहीये, की मी स्वामींना त्या नात्यात बघत नाही. महाराज माझ्यासाठी सर्व काही आहे आणि मला आयुष्यभर जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत महाराजांचा सेवेकरी राहायचं आहे. तर अनुभव असा आहे, की मी सेवेत आली कशी काय मला नाही माहिती, की महाराजांनी मला या सेवेत कसं आणलं. कदाचित मी विसरली असेल किंवा व्हॉटएव्हर काय माहिती नाही मला. पण मी सर्वात अगोदर महाराजांचे 11 गुरुवार केले होते बघा. आणि तेव्हा कसं होतं, की माझ्याकडे हे पण नव्हतं, स्वामीचरित्र सारामृत पण नव्हतं. मी ते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर ॲप आहे, त्या ॲपवरून मी स्वामीचरित्र वाचन करायचे. तारक मंत्र मोबाईलमध्ये फोटो लावायचे, Googleवरून मी काढला होता. तो वाचन करायचे. माझ्याकडे माळही नव्हती. तर मी असे 11 गुरुवार केले आणि स्टिल असं म्हणतात ना, की तुम्ही महाराजांच्या सेवेत आलं म्हटल्यावरती महाराज तुमचे भोग भोगून घेतात. ज्या गोष्टी आपल्याला 10 वर्ष भोगायच्या होत्या, त्या महाराज अगदी काही महिन्यामध्ये भोगून घेतात. तर माझ्या आयुष्यात तसंच झालं आणि मेन म्हणजे मी खरं म्हटलं तुम्हाला टू बी फ्रँकली सांगते, की मी संतान प्राप्ती मला व्हावी म्हणूनच मी महाराजांच्या सेवेत आले होते. महाराजांची सेवा करत होते. एक पायी स्वार्थच होता तो माझा. तर त्यानंतर तसं झालं. माझे 11 गुरुवारही छान मस्त 11 गुरुवार केले. कुठलंही काही नव्हतं माझ्याकडे. मूर्ती नव्हती, फोटो नव्हता, काही नव्हतं. फोटो होता, पण माळ, स्वामीचरित्र वगैरे काही नव्हतं. मग मी ते केलं आणि आता भोगाचा विषय निघाला. तर मला माहिती नाहीये, की माझे एवढे कोणत्या जन्माचे भोग होते, की मला एवढी मोठी महाराजांची परीक्षा द्यावी लागली. तर झालं असं होतं, की माझी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट वगैरे चालू होती आणि त्यानंतरच मी महाराजांच्या सेवेत पण होती आणि महाराजांच्या सेवेत येऊन मला एखादा महिना झाला असेल. एकच स्वामीचरित्र पारायण झालं असेल माझं. तर त्या स्वामीचरित्र पारायण झालं आणि महाराजांनी माझे भोग अशा पद्धतीने समोर आणले, की मी कधी विचारही केला नव्हता. जसं माझा जन्म झाला, मला तरी नाही आठवत, की मला ॲडमिट करण्याची वेळ कधी आली म्हणून. आणि तेव्हा असं झालं की माझ्या जी ट्रीटमेंट चालू होती ती माझ्यावर एवढी हावी झाली, की माझ्या पूर्ण शरीरामध्ये पाणी झालं आणि ते कशामुळं मला फर्टिलिटीचे इंजेक्शन चालू होते आणि त्यामध्ये कसं होतं ना, ज्यांना पी आहे, तर ओव्हरी हायपर स्टिम्युलेट होतात. हो, तर आपले जे सिस्ट आहे ते भरपूर वाढतात. ते पाण्याचे असतात त्यामुळे ते भरपूर वाढतात. मग पूर्ण शरीरामध्ये आपल्या पाणी होऊन जातं. मग मला ओव्हरी हायपर स्टिम्युलेट हा जो आजार आहे तो झाला होता त्या इंजेक्शनमुळे. तर ते झालं आणि तो एवढा बेकार होता. आज मी तुमच्यासमोर बोलती आहे, YouTube चॅनल चालवतीये, सगळ्या गोष्टी महाराजांची सेवा करते. माझा मुलगा आहे. हे फक्त महाराजांच्या कृपेमुळे. कारण की मी त्या दुखण्यामधून वाचले म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलते. कारण की माझी 1% ही वाचण्याची शक्यता नव्हती. कारण की तेव्हा सिच्युएशनच तशी झाली होती. पूर्ण शरीर आता मी तुमच्याशी बोलते, तेव्हा मला बोलताही येत नव्हतं. म्हणजे माझा श्वासच बाहेर निघत नव्हता. मला ऑक्सिजनची गरज पडली होती. तर ते झालं आणि त्यावेळी मला लवकर आय-सी-यूचा बेड पण भेटला नव्हता. तर त्या गोष्टी झाल्या आणि एक 10 म्हणजे 3 दिवस मी आय-सी-यूमध्ये होते. त्यानंतरच जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं मला. पण माझ्या आयुष्यामध्ये ते 10 दिवस एवढे बेकार होते, एवढे बेकार होते, की मला
आजही तो जर मी काळ आठवला तर माझ्या अर्ध्या रात्री माझ्या डोळ्यात पाणी येतं. एवढे बेकार दिवस होते ते. मी महाराजांना नेहमी विनंती करते, की कुठल्याच दुश्मनावर बी ही वेळ येऊ नये. एवढी बेकार वेळ आमच्यावर आली होती तेव्हा. जे माझ्या इथे पाठीमधून आणि पोटातून पूर्ण ते पाणी काढण्यात येत होतं आणि तेव्हा स्टिल असंच झालं असतं, की एक जरी दिवस मी अजून उशीर केला असता हॉस्पिटलला जायला, तर माझं किडनी, लिव्हर सगळं मला काढून टाकावं म्हणजे मी जगलेच नसते. बस हा शेवटचा शब्द, नसते जगले मी. जर किडनी, लिव्हर हेच नसतं तर मी जगले कसे असते? तर हे सगळं काढून म्हणजे खराब झालं असतं कारण की तो जे पाणी आहे, जे शरीरामध्ये माझ्या इन्फेक्शन झालं होतं, तेच एवढं डेंजर झालं होतं, की मरणाच्या दारातून महाराजांनी मला तिथे परत आणलं आणि स्टिल त्यामध्ये असं व्हायचं, की जे कुठले डॉक्टर 4 डॉक्टर होते माझ्यावर जे ट्रीटमेंट करत होते, तर ते डॉक्टर प्रत्येक सेवेकरी असायचा. ज्या नर्स यायच्या सलाईन वगैरे लावायला, मला तेव्हा सेंट्रल लाईन टाकलेली होती. तर ती बदलायला किंवा मला इंजेक्शन वगैरे चालू होतात तेव्हा. तर त्या सगळे सेवेकरी असायचे आणि माझ्या तोंडामध्ये एकच जप असायचा, श्री स्वामी समर्थ, स्वामी, स्वामी, स्वामी. मला जेव्हाही त्रास व्हायला लागला म्हणजे पाणी काढायच्या टायमाला तेव्हा माझ्या तोंडात फक्त स्वामी समर्थ असायचं. म्हणून त्यांना माहित होतं मी सेवेकरी आणि ते पण मला स्वामी सेवेकरी भेटायचे आणि त्या याच्यामध्ये मला कळालं होतं, की एवढ्या दिवसापासून मी ज्या गोष्टीसाठी सेवा केली मला प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तर मला प्रेग्नन्सी राहिलेली आहे. पण ती ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली आहे. तुम्ही विचार पण नाही करू शकत, की माझ्या आनंदाला थारा नव्हता. एवढा आनंद मला झालेला होता. एवढी खुश मी होते. पण जास्त दिवस ते टिकलं नाही. त्याला माहिती नाही काय झालं. तर 4 महिने छान गेलात आणि ज्या दिवशी मला 4था महिना संपून 5वा लागायचा, त्या दिवशीच मला लेबर पेन सुरू झाले आणि ते बाळ डेड होऊन गेले. तिथेच माझी डिलिव्हरी होऊन गेली. त्या क्षणी असं वाटलं होतं ना, की बाबा माझा काळ पण होता, वेळही होती, पण महाराजांची कृपा माझ्यासोबत होती म्हणून मी आज जिवंत आहे. नाहीतर काळही माझा आलेला होता, वेळही संपली होती माझी आणि मी गेलीच असती. पण कुठेतरी महाराज म्हणतात ना, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी ती गोष्ट माझ्यासोबत घडली आणि तेव्हा मला महाराजांचा जो चमत्कार आहे तो तिथे कळाला होता, की महाराज काय आहे म्हणून आणि त्यांनी त्यातल्या त्यात मला बाळ दिलेले होते. ते पण 2-2 त्यामुळे माझा विश्वास अजूनच वाढलेला होता आणि त्यानंतर हे त्यांनी जे ट्विन्स आहेत माझे ते पण नेले महाराजांनी म्हणजे ते पण डेड झाले आणि त्यानंतर मी पूर्ण खचून गेलेली होती. म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं, की आता काय करावं? म्हणजे मला असं वाटायचं माझं पूर्ण आयुष्य संपलं. मला कोणी फोनवर जरी बोलायला लागलं, तर मला रडू कोसळायचं. आता कसं होईल माझं? मला बाळ होईल का नाही? हेच माझ्या डोक्यामध्ये असायचं. पण महाराजांच्या आणि त्यानंतरही माझं परत एक बाळ गेलं. सिंगल राहिलं होतं मला ते पण. ते पण माझं गेलं. तुम्ही विचार करू शकता, की आजकाल लोकांना थोडंफार काही वर-खाली झालं, महाराजांनी नाही दिलं तर त्यांना महाराज कोण आणि मी कोण? माझ्या आयुष्यात तर महाराजांनी एवढी परीक्षा घेतली. मग मी तरी तसंच म्हटलं, की "महाराज तुम्ही कोण, मी कोण? मला तुमची सेवाच करायची नाहीये. मी अजून जिद्दीने अजून माझी सेवा वाढवायची, अजून कसं मला जास्तीत जास्त सेवा करता येईल मी हेच बघायचे." आणि त्या सेवेचं कुठेतरी महाराजांनी मला फळ दिलंय. माझा राघव भरपूर जणांनी मला त्याचं नाव विचारलं होतं, तर मी त्याचं नाव राघव ठेवलं आहे आणि त्यानंतर हा राहिला आणि त्यात पण मला खूप प्रॉब्लेम आले. पण महाराजांच्या कृपेने आज सगळं व्यवस्थित आहे. माझ्या बाळावर जे मला बाळ झालं त्याच्यावर पण संकट होते. त्याचेही लंग्स मॅच्युअर नव्हते. त्यामुळे तोही आय-सी-यूमध्ये होता. 5 दिवस तब्बल आय-सी-यूमध्ये होता. म्हणजे तो एवढा प्रीमॅच्युअर बेबी होता एक तर तो आणि एवढा लहान होता, की मला त्याला अक्षरशः हातात घ्यायला सुद्धा भीती वाटायची. आजकाल लोक मला खूप सहज बोलून जातात, "अगं किती बारीक आहे हा, किती कमजोर आहे हा, याला काही खाऊ-पिऊ घालते का नाही?" पण त्यांना काय माहिती, की त्या बाळाला मी इथपर्यंत आणण्याचा जो माझा प्रवास आहे, तो कसा आहे म्हणून. आज लोकं खूप सहज म्हणतात, "अरे बाबा, कसा आहे हा? किती बारीक आहे? त्याची तब्येत किती कमी आहे? तू याला काही खाऊ-पिऊ घालत नाही का?" असं भरपूर गोष्टी मला आताही लोकं बोलतात. पण कसं आहे ना माझं मलाच माहिती मी त्याला कसं वाढवतीये म्हणून आणि मी त्याला त्या आय-सी-यूमधून बाहेर पडल्यानंतर तो कसा इथपर्यंत आलाय म्हणून आणि ही सगळी महाराजांची कृपा आहे. बाकी काहीच नाहीये आणि मला असंच होतं. मी त्यामुळेच माझे अनुभव जे आहेत ते शेअर करत नाही. कारण मी जेव्हाही अनुभव शेअर करायला लागले ना, की महाराज तुम्ही मला किती दिलंय, काय दिलंय, हेच मला जास्त हे होतं, की मी महाराजांविषयी किती बोलू, काय बोलू असं होऊन जातं मला. असो
महाराजांनी जो शेवट होता माझ्या बाळासाठीचा तो व्यवस्थित केला. जरी मग परीक्षा घेतली, एक नाही, दोन नाही, तीन तीन बाळ नेले, एवढं जीवावर बेतलेलं संकटही त्यांनी दिलं, पण आज माझं आयुष्य व्यवस्थित आहे. आज मी महाराजांची सेवा करते, माझं बाळ चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. मग आता हे आयुष्य फक्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय. तुम्हालाही सांगेल, अहो थोडं छोटं मोठं संकट आलं घाबरू नका हो. खूप मोठी लढायची आहे तुम्हाला, आणि तुमच्यासाठी महाराजांनी असं काही लिहून ठेवलं असतं ना, की एक वेळ आपल्यावरती अशी येते की महाराज काय मागू मी तुमच्याकडे, असं तुम्ही म्हणाल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनाही सांगेल, अजिबात टेन्शन घेऊ नका. महाराजांवर अतोनात विश्वास ठेवा. एवढा विश्वास ठेवा ना, की म्हणजे त्याला सीमाच नसली पाहिजे, एवढा महाराजांवर तुम्ही विश्वास ठेवा. महाराज एक ना एक दिवस नक्कीच फळ देतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.